नमस्कार, मी वैष्णवी. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रात या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता नगर परिषद नगराध्यक्ष पदाची रणधुमाळी सध्या सुरू झाली आहे आणि प्रचाराला सुद्धा इच्छुक उमेदवारांची प्रचाराला सुद्धा आजपासून सुरुवात झाली आहे. आपल्या सध्या चांदूर रेल्वे या शहरात आहोत आणि आपल्यासोबत भाजपच्या उमेदवार ज्या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत त्या स्वतः आपल्यासोबत आहे. आपण त्यांना आज भेटणार आहोत. आपला परिचय? मी स्वाती शैलेंद्र मेटे, नगराध्यक्ष पदाकरिता भारतीय जनता पार्टीची उमेदवार आहे. तुम्ही आजपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे. तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून तुम्हाला तिकीट सुद्धा वरिष्ठांनी दिली आहे. तुम्ही समोरे जाताना तुमचं काय विजन आहे? मी समोरे जाताना भारतीय जनता पार्टीच्या जर पूर्ण उमेदवार 20 उमेदवार आणि 21वा नगराध्यक्ष जर निवडून आले, जर नगर परिषद भारतीय जनता पार्टीच्या याच्यात आली तर चांदूर रेल्वे शहराचा आम्ही चेहरा मोहरा बदलून टाकणार आहोत. जो कित्येक वर्षापासून चांदूर रेल्वेचा विकास झाला नाही तो विकास आम्ही करून दाखवणार आहे आणि आम्हाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जनता पूर्ण चांदूर रेल्वेची आम्हाला आमच्या सोबत आहे. यापूर्वी ताई तुम्ही राजकारणामध्ये होती ना, नगरसेविका होती. तुम्ही नगरसेविका यापूर्वी होत्या. आता सुद्धा तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही समोर मैदानामध्ये उतरले आहे. तर तुम्ही आपल्या प्रभागामध्ये, आपल्या शहरामध्ये कुठले कुठले असे विकास कामं आहे, शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल, आरोग्य सेवा असेल, आणखी काही तुमचं विजन आहे का? मी नगरसेविका असताना भीषण पाणी टंचाई झाली होती. त्या पाणी टंचाईमध्ये मी उत्कृष्ट कार्य केले होते. सगळ्या घराघरात मी पाणी पोहोचवले होते आणि त्यानंतर कोरोना पिरियडमध्येही जे गरीब लोक आहे त्यांना माझ्या यांनी मी मदत केली होती. आणि म्हणजे जे लोक मजूर वर्ग होता, जे कामाला जाऊ शकत नव्हते आणि ज्यांच्याकडे कोरोना पेशंट आहे त्यांचीही केअर मी केली. त्यांचे डब्बे पाठवण्यापासून व्यवस्था मी केली. चांदूर रेल्वे शहरामध्ये काही काँग्रेसकडनं उमेदवार आहे, काही वंचित बहुजन आघाडी असेल आणि तुम्ही भाजपकडनं आहे. तर या सगळ्या विरोधी पक्षाला कसे सामोरे जाल? सर्व जनतेने रोखठोकपणे विचार केला पाहिजे की केंद्रात नरेंद्र मोदीचे सरकार आहे, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसचे सरकार आहे आणि ब्राह्मणगाव रेल्वे मतदार संघात आमचे मार्गदर्शक माननीय प्रतापदादा आहे. प्रतापदादाच्या हाती असल्यामुळे तेव्हाच चांदूर रेल्वेचा विकास होईल, जर भाजपच्या हातात जिंकून दिले तर. तुम्ही याआधी नगरसेविका होत्या आणि आता तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून आता नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा तुम्हाला तिकीट मिळाली. तर आता तुम्हाला विश्वास आहे निवडून येण्याचा? बिलकुल, माझा जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे की लोक मला जिंकून देतील आणि या चांदूर रेल्वेचा चेहरा मोहरा आम्ही बदलून टाकू. नक्कीच ताई. ताई, आता आपण पाहतो आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये खूप प्रकार आता वाढत आहे, अत्याचार असे. आता काही दिवसापूर्वी मालेगाव शहरामध्ये एका 4 वर्षीय मुलीवरती अत्याचार झाला. तर या दृष्टिकोनातून आपलं काही विजन असेल का आपल्या शहरामध्ये सुद्धा असं मुलींसाठी महिलांसाठी सर्वप्रथम CCTVची कॅमेऱ्याची व्यवस्था आम्ही करू, जेणेकरून गुन्हेगार हे होईल. ठीक. यावेळेस मी निवडून तर येणारच आहे. सर्वप्रथम हे महिलांसाठी मुलींसाठी मी हे सर्वप्रथम काम करणार आहे. ताई, या शहरामध्ये एकमेव क्रीडांगण आहे जेणेकरून काही पोलीस भरतीचे मुली असतील जे प्रॅक्टिस करायला येतात, तर त्याची अवस्था आपण दयनीय झालेली पाहायला मिळते आहे सध्या. तर तुमचं काय विजन असेल का त्याच्यावरती? हो, त्याची जे क्रीडांगणाची अवस्था आहे ती अत्यंत दयनीय आहे. मी प्रत्यक्ष पाहिली आहे ती अवस्था. मी पण काही महिला मुली, मला पोलीस भरतीच्या मुली तिथे प्रॅक्टिस करताना दिसतात, सराव करताना दिसतात. मी त्याचा विचार केलाच आहे. मी जेव्हा तिथे फिरायला वगैरे जाते तेव्हाच मी विचार केला की हे चांदूर रेल्वेमध्ये जे क्रीडांगण आहे त्याचा सुधार करणं खूप आवश्यक आहे. आणि मी नक्कीच महिलांसाठी मुलींसाठी ज्या मुलींना प्रॅक्टिस करायची जागा नाही दुसरी, तर त्याची सुधारित मी नक्कीच प्रयत्न करेल. ते माझ्या हद्दीत जरी येत नाही
पण मी त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करील, हे मी महिलांना आश्वासन देते. या शहरामध्ये आपण बघतो की रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे आणि चांदूर रेल्वे हा मेन इथून धामणगाव रेल्वे असेल, अमरावती रोज बसेस धावतात, मेन रोड आपण मानतो. तर या रोडबद्दल आणखीही कोणी विशेष आमदार खासदार असतील आणि लक्ष देणं खूप गरजेचं आहे. यावर काय तुमचं मत आहे? त्यासाठीच तर आम्ही म्हणत आहोत की भाजपच्या हाती सत्ता द्या, आम्ही चांदूर रेल्वे बदलून टाकू, पूर्ण चांदूर रेल्वेतले रोड जे आहे ते बदलून देऊ, चांदूर रेल्वेतला चेहरा मोहरा आम्ही बदलून देऊ आणि जे महत्त्वाचे मेन रस्ते आहे त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे, ते पण बदलून जातील. असे जातील की केंद्रात मोदींचे सरकार, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसचे सरकार आणि आपल्या मतदारसंघात धामणगाव रेल्वे मतदारसंघात आमचे मार्गदर्शक प्रतापदादांचे सरकार. त्यामुळे भाजपला लोकांनी मतदान करून विजयी करावे आणि माझ्या सगळ्या नगरसेवकांनाही विजयी करावे असे आवाहन मी जनतेला करते. आणि जनता आमचे ते ऐकत आहे, जनतेकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नक्कीच ह्या होत्या भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या स्वातीताई मेटे. नक्कीच अशाच बातमीसाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील बातमीपत्र म्हणजे MB न्यूजला. अशाच बातमीसाठी तुम्ही पाहत राहा MB न्यूज.